न्यूज फॉरवर्ड आहे त्याची घोषणा ती मी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये केलेली आहे. ते देखील रेकॉर्ड असतं आणि हे जर सरकारने बदललं तर हक्कभंग होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ती घोषणा करताना कॅबिनेट मधल्या आमच्या सगळ्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिथे सगळे सचिव वगैरे असतात, चर्चा करूनच ही घोषणा केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण कुठलीही शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही. कॅबिनेटचा प्रस्ताव हा तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही माहिती वित्त विभागाने मागितलेली होती तर ती देण्याची कारवाई चालू आहे आणि ती झाल्यानंतर ताबडतोब मग आपल्याला GR सुद्धा या संदर्भातला काढण्यात येईल आणि जी सगळी बाकी आहे ती 30 जून महिन्यापासून आपल्याला पुढचा टप्पा लागू होईल. त्याच्यामुळे GR किती तारीखला निघाला तरी त्याच्यामध्ये जून पासून हा टप्पा लागू होईल असाच मजकूर असणार आहे. तरी मला असं वाटतं की आपण आता हे उपोषण मागे घ्यावं आणि जे विधिमंडळामधली घोषणा आहे त्याची सुद्धा मी लेखी जे हे असतं स्क्रिप्ट असते ती सुद्धा मी देण्याची व्यवस्था करेन आपल्या प्रतिनिधी. एक मिनिट सर, हे बोलायला पाहिजे. आता येणारी जी काही मंगळवारची किंवा पुढची 7 तारखेची 6 तारखेची कॅबिनेट किमान त्या कॅबिनेटला व्हायला पाहिजे. कॅबिनेटला होणारच हो. माहिती दिल्यानंतर त्याच्या पुढच्या कॅबिनेटला डेफिनेटली होणार. मी अजिबात त्याची काळजी करू. 7 तसे नाही, 7 होईल, 14 होईल. आता 2-3 कॅबिनेट होणार. अजून 1.5 महिना आहे आचारसंहिता लागायला. त्याच्या पूर्वीच्या 1.5 महिना अजून आचारसंहिता लागायला आहे. 1.5-2 महिने. दर आठवड्याला एकदा कॅबिनेट होते. माहिती माझ्याकडे आल्यावर त्याच कॅबिनेटला आम्ही तो घेऊ. तुम्हाला तर म्हणा 7ला नाही झालं वगैरे असं तुम्हाला वाटायला नको. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं अजिबात नाही अडचण येणार, अजिबात येणार. तुम्ही सर मीच दिलं होतं 200 कोटीची मागणी होती 1100 कोटी रुपये. हो आणि त्यामध्ये प्रचलित असायला पाहिजे दरवर्षी. हे बघा ते तुम्हाला माहिती आहे की तो सरकारचा नियम असतो, तुम्ही नाही बदलू शकत. पण मी 2 वेळा तरी तुम्हाला टप्पावाढ दिलेली तशी ती चालू राहणार. GR मध्ये मेन्शन झालं तर बरोबर साहेब. आता तुम्हीच करू शकता साहेब. असं काही मागण्या करण्यात प्रत्येक गोष्ट कुठलीही फायनान्स कडे गेल्याशिवाय ती होत नसते. त्याच्यामुळे आता तरी कॅबिनेट मध्ये चर्चा झाली म्हणून मी घोषणा करू शकलो, नाहीतर मी कशी घोषणा करू शकलो असते. शिक्षण खात्यापुरती बाब नाही. म्हणजे याचा अर्थ होणार 100% होणार साहेब. आता काय तुमचं शब्दाला मान देऊन आणि शहीद भैया यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही सगळं उपोषण आणि हे सगळं फोन आला होता तुमच्यासाठी लोकांना. साहेब हे सगळं जे काही चालू आहे हे साई जन्मभूमी साईच्या चरणी चालू आहे साहेब. हो बोल भैयाला बोल. आपले सगळे शिवसेनाचे पदाधिकारी आहे, सगळे लोकांना तुमच्यावर विश्वास आहे. 100% तुम्ही यांना पहिले बी न्याय दिलेला आहे, आता बी न्याय देतील. याच्यामुळं आता हे उपोषण तुमच्या विश्वासावर सगळे सोडायला तयार आहे. त्याच्यामुळे तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे शिवसेनाच्या वतीनं, शिक्षक संघटनेच्या वतीनं आणि परभणी जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र सगळे शिक्षक आमचे आलेले त्यांच्या वतीनं खूप खूप आभार, खूप खूप तुमचा धन्यवाद. धन्यवाद.